मला म्हणालास की एखादी कविता समाजावर होऊ दे, बरं का, तू मला म्हणालास एखादी कविता समाजावर होऊ दे. समाजाचं नाव काढता माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला माझ्या आजूबाजूचा समाज. मी म्हटलं, कोणत्या समाजाविषयी लिहू? ज्या समाजानं सीतेसारख्या नारीचं अग्निपरीक्षेत सत्व पाहिलं तो समाज, की पांचाली विवस्त्र होताना ज्यांनी मानाखाली घातल्या तो समाज, ज्या समाजानं स्त्रीला आगीच्या झळझळत्या सरणावर बसवलं, अब्रूसाठी स्वतःच्या तिचं शीर उसवलं तो समाज, की ज्यानं स्वतःला मुक्त करून तिच्या गळ्याला, पायाला, हाताला आणि कपाळांना रूढींच्या साखळदंडानं शृंखलित केलं तो समाज, स्त्रीची कूस भरली नाही की तिला मांस ठरवणारा समाज, की हुंड्यापायी तिच्या मानेला खांब समजून दोरखंड बांधणारा हा समाज, स्त्रीला कोठ्याकडे वळवून तिच्या उघड्या देहाची ओळी करणारा समाज, की ब्लू फिल्म काढून तिच्या कातडीची झोळी करणारा समाज, जो समाज तिची स्वप्न सूर्याच्या तेजात राख करून टाकतो आणि रात्रीच्या चांदण्याच्या शीतल छायेत पुन्हा उजळण्याचा प्रयत्न करतो तो समाज, की मुलगी जन्माला आल्यावर तिला फुलण्याआधीच तिला मातीचं पांघरुण घालतो तो समाज. या समाजाविषयी लिहू का? पण असा समाज माझी लेखणी हिसकवण्यासाठी मागे पुढे पाहिल की नाही, आणि मग माझी ही कविता निशब्द होईल अगदी तशीच त्या स्त्रियांप्रमाणे. आता मात्र तू गप्प झालास. बोल ना, आता मात्र तू गप्प झालास, माझ्याकडे पाठ फिरवून निघून गेलास. तूही त्याच समाजाचा एक होतास. तर मंडळी, कविता मोरवणकर यांनी लिहिलेली ही कविता आहे, अगदी वास्तववादी अशी कविता आहे. आपण स्त्री शक्तीचा या 9 दिवशी जागर करत असतो, नवरात्री साजरी करत असतो, मात्र अशी स्त्री शक्ती तुमच्या आमच्या समाजामध्ये, कुटुंबामध्ये आहे. अनेक प्रकारच्या अशाच जाचांना, अशा संकटांना ती पावलं पावली सामोरी जात असते. ती सक्षम आहे, ती अबला नाहीये. मात्र या सगळ्या गोष्टींवरती नजर टाकणारी, भाष्य करणारी अशी ही कविता आहे. तुम्हाला ही कविता कशी वाटली, यावरती तुमचे काय विचार आहेत ते नक्की आम्हाला कळवा. बाकी माझ्या सगळ्या सखींना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.